नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आता आपण एक देवळे गावामध्ये आणि प्रतापगड तुम्हाला माहितीच असेल, आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला तोच गाव प्रतापगड किल्ला। आणि प्रतापगडावरती आपण जाणार आहे। त्या अगोदर देवळे गावामध्ये आपलं म्हणजे भाऊचं घर आहे, त्या भावाकडे आपण थांबलो आणि इथून आता आपण प्रतापगडाकडे जाऊ आणि तिकडचं सगळं तुम्हाला मी दाखवतो प्रतापगडावरचं। तर नक्कीच शेवटपर्यंत राहा। स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मालवणी सौरवमध्ये। आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येतील, तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या। आणि आता बघा पुढचा सगळं तुम्हाला ड्रोन शॉट पण बघायला थोडं भेटेल। आणि इथून आपण जर प्रतापगड झाला का आपण महाबळेश्वरला जातोय आणि महाबळेश्वर पण सगळं तुम्हाला दाखवू। तिथे काय मंदिर आहे कुठलं तरी, मला पण एवढी आयडिया नाही, पण सगळे मित्र आम्ही चाललोय, तर तुम्हाला तो पण बघायला भेटेल, तर राहा शेवटपर्यंत। आता आपण सुरुवात करू प्रतापगडासाठी। आणि एक सुंदर वाक्य आहे, तर शिवराय आमच्या मानाचा केंद्रबिंदू, म्हणून तर आमच्या दाखल्यावर आहे धर्म आहे हिंदू। तर जय शिवराय सगळ्यांना। आणि आता सुरुवात होते आपल्या सुंदर प्रतापगडाचं दर्शन, तुम्हाला पण दाखवते बघा। आता फायनली आपण प्रतापगडाच्या पहिल्या पायथ्याशी तुम्ही बघू शकतात मागे, आणि इथून आता आपली सुरुवात होईल गडाला भेट देऊ। तुम्ही शेवटपर्यंत बघा, सगळं दाखवू तुम्हाला। वरती शिवकालीन सगळी घरं आहेत वरती पण, ती पण तुम्ही बघा, तुम्हाला आवडतील। आणि आता पहिल्या पायरीचं दर्शन घेऊ आणि डायरेक्ट वरती तुम्हाला सगळं दाखवतो। तर चला माझ्यासोबत पुढे राहा। तर मंडळी, आपल्या प्रतापगडावरती काय काय तर तुम्ही बघू शकता। तुम्हाला सगळं तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि पूर्ण बघू शकता। आणि आपला हा महादरवाजा, ते एक छोटा बुरुज आहे तो आपण बघू, आणि मेन बुरुज इथे मागे आपल्या तुम्ही बघू शकतात मागे, हा बघा। तर आपण इथून पण हा एक बुरुज आहे लक्ष ठेवण्यासाठी। तर आता इथून तुम्हाला मी दाखवतो मागचा व्ह्यू कसा आहे। आणि हे तुम्हाला माहितीच असतील हे कशासाठी असतं, जर तुम्हाला माहित नसेल। आणि मधमाशी पोळा आहे, तर हा छोटासा बुरुज आहे इकडे, आणि हा मेन बुरुज तो आपला भगवा झेंडा। आणि हा सगळा पूर्ण प्रतापगड, तिकडे भले भले महाराजांनी तोडलेत एकेकांना, अफजल खान आपण नाही कोणाला मानत। आणि हा मागचा सगळा व्ह्यू खतरनाक एकदम, सगळ्या पर्वत रांगा समोर दिसत आहेत। जो रस्ता येतो तिथून त्या टायमाला तर एवढंच ही जंगल नसेल, पण नॉर्मल रस्ता असू शकतो, पायवाट तर असू शकते। तर विचार करा, मी इमॅजिन करतोय त्या टायमाला काय वाटत असेल त्यांना। आणि महाराजांसाठी कोण पण जीव देण्यासाठी रेडी असतील। जर आपण असतो आता जरी महाराज असते तर आम्ही पण 100% महाराजांसाठी जीव देण्यासाठी रेडी असतोच, तर काय बोलू नाही शकत। मंडळी, फायनली आपण आता बुरुजाची तटबंदी बघू, माझ्यासोबत मागे म्हणजे इथे पहारा देण्यासाठी इकडे, म्हणजे समजा त्या टायमाला इथे पहारे करू राहत असतील बुरुजाच्या जवळ। म्हणजे इथून जर पुढे गेलो तर इथून वरती तटबंदीसाठी जाण्यासाठी हा एक मार्ग आहे। काय नाही, शोध असतो ते, असा पायरी मार्ग। आपल्या दुसरा तटबंदीचा म्हणजे जो मार्ग आहे आतमध्ये येण्यासाठी, तर त्या मार्गाचं सध्या काम चालू आहे इकडे। आणि जरा बरं वाटतंय काम बघून, कारण का जर गड किल्ले राहिले, महाराजांचे गड किल्ले राहिले
तरच आपल्या पुढच्या पिढीला आपण काहीतरी दाखवू शकतो. तर त्यामुळे खरंच मनापासून बरं वाटतं. असेच आपले सगळे किल्ले जे महाराजांचे किल्ले असतील, महाराजांचेच बोलतोय. कारण का जंजिरा किल्ल्यावरती काय विषय माहिती आहे का तुम्हाला, की जंजिरा किल्ल्यावरती गेलं का आपलं शिवाजी महाराजांसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचं जयघोष करू नाही शकत तिकडे. म्हणून मी फक्त बोलतोय आपले जे महाराजांचे गड किल्ले असतील ना तिकडे काम करा आपल्या, कारण का पुढच्या पिढींना आपल्याला पण दाखवायचं. आमचे हे व्हिडिओ करत असतील आमचे युट्यूबर लोक, ते त्यांचं काम करूनच ठेवतात पुढच्या पिढींना बघण्यासाठी. पण आपले जे मेन पार्ट गड किल्ले टिकले तर पुढच्या पिढीला पण आपले कळतील. आणि आवर्जून आपले जे लहान मुलं बाळा असतील त्यांना 100% तुम्ही घेऊन या, की गड किल्ले दाखवा. तर अजून मी काय नाही बोलू शकत. आज आपण वरती मेन बुर्जावरती जाऊ आणि वरतून व्ह्यू कसा येतो तुम्हाला तो पण मी दाखवतो. तर पुढे तर मंडळी आता फायनली आपण आपलं मेन बुर्जावरती जाऊ आणि इथून पूर्ण मागे बघू शकता तुम्ही भगवा झेंडा आपला महाराजांचा. आता जाऊ वरती हळूहळू. आता आपण बुरुज बघून आलोय आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता शिवकालीन जांज आहेत. म्हणजे तुम्हाला माहित असेल तर हे कायचा वापर आपलं तांदूळ हे करण्यासाठी तुम्हाला सगळी माहिती देतो. ते त्या टायमाचे शिवकालीन. आता आपण बुरुज बघून झालो. आता आपण भवानी मातेचं मंदिर आहे वरती, तर ते मंदिर पण बघू आणि अजून हनुमानाचं मंदिर आहे ते पण दर्शन घेऊ. तर मंडळी अफजल खानाच्या त्या टायमाला जो युद्ध झाला होता त्या टायमाला युद्धामध्ये 600 लोकांना तलवारीने जी मारलेली तलवार आपल्या इकडे हंबीरराव मोहिते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील. आणि तीच तलवार त्या आपल्या टायमाला जे युद्ध झालंय त्या एका तलवारीने 600 जणांना मुघलांना मारलंय. तर ती तलवार आपण मी माझ्या डोळ्यांनी बघतोय, तर तुम्ही पण बघा, तुम्हाला पण आवडेल ती तलवार बघायला. आता आपण भवानी मातेचं दर्शन घेऊ आणि हनुमानाच्या मंदिराचं इकडे जाऊ. तर तुम्ही पण भवानी मातेचं दर्शन घ्या आणि आपण निघू पुढे. तर मंडळी आता माझ्या तुम्ही मागे जे बघतायत ते मागे प्रतापगडाचं युद्ध, तर कसं झालं असेल या गडावरती सगळं युद्ध त्या टायमाला, तर ते इकडे म्हणजे दाखवलंय. बघू शकतात माझ्या मागे. म्हणजे इथून केडनेश्वर, शामराज पंच, मोरेपे पंत, पिंगळे, त्र्यंबक मोरेश्वर हे सगळे इथून लढाईच्या टायमाला निघायचे. आणि जे म्हणजे हल्ला करायचे मुघल विगल असतील त्या टायमाचे, अफजल खान असेल काय काय असेल, ते सगळं या गडावरती जे जे झालंय ते सगळं तिकडे इकडे. तर तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि बघा नक्कीच. ते बघा हे दिसतंय ना तुम्हाला, तिकडे महाराज आपल्या अफजल खानाला भेटले होते आणि तिथेच कोथळा काढलेला अफजल खानाचा. तर मंडळी आता आपण भवानी मातेचं मंदिरात दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर आलोय आणि आता आपण हनुमानाच्या मंदिराजवळ जाऊ आणि तुम्हाला त्याचं पण दर्शन दाखवतो. तर भवानी मंदिरमध्ये जरा अलाउड नव्हतं शूट म्हणून दाखवलं नाही. आता इथे हनुमान मंदिरात जर असेल तर तुम्हाला 100% दाखवतो. आणि अजून भरपूर काय काय आहेत. तर मंडळी आता आपण त्या दरबारीच्या इथून आत आलो आणि इथे श्री केदारेश्वर मंदिर आहे आणि त्या मंदिरात पण आपण दर्शन घेऊ. आणि
इथून दर्शन घेतल्यानंतर इथे वेतोबाचं पण मंदिर आहे. पण पहिला आपण श्री केदारेश्वर मंदिरात दर्शन घेऊ आणि तुम्हाला आतमध्ये मंदिराचं पण दाखवतो कसं काय. मागे श्री केदारेश्वर मंदिर दिसतंय. तर या मंदिराची आख्यायिका अशी आहे की आपल्या अफजल खानाच्या टायमाला, युद्धाच्या टायमाला आहे ना, त्या महाराजांनी इथे अभिषेक केला होता आणि अभिषेक करून अफजल खानाला भेटीसाठी गेलेले. आणि आता आपण आतमध्ये जाऊ आणि केदारेश्वर मंदिराचं दर्शन घेऊ, पिंडीचं पण, आणि तुम्हाला मी सगळं दाखवतो. तोपर्यंत चला माझ्यासोबत असतो. तर मंदिर, हे मंदिर 1956 साली गडाचे बांधकामाच्या वेळी हे स्वयंभू मंदिर शिवलिंग सापडले. तर त्या टायमाला मावळ्यांनी इथे म्हणजे सगळं जंगल होतं, तर साफसफाई करण्या टायमाला इथे पिंड दिसते असं इथे पण दिलं बोर्डवरती. तर तुम्हाला ते पण मी दाखवतो. पण पहिला आपण महादेवाचं पिंडीचं दर्शन घेऊ. तर मंडळी, विचार करा, अफजल खानाच्या त्या टायमाला इथे महाराज येऊन आपलं करून गेले आणि तीच पिंड ही मागे, म्हणजे त्या टायमाला महाराजांचा स्पर्श झाला असेल या पिंडीवर. ती पिंड आपण बघू शकतो. तर मी दर्शन घेतो आणि तुम्हाला पण घेतो. आता आपण वेताळेश्वर मंदिराच्या जवळ चाललोय आणि माझ्या मागे बघू शकतात एकदम सुंदर असं म्हणजे जाण्यासाठी पण रस्ता बघा किती चांगला आहे. श्री वेताळेश्वर मंदिर. तर मंडळी, आता आपण श्री वेताळेश्वर मंदिराच्या इथून बाहेर पडलोय आणि आता इथे महाराजांचं एक स्मारक आहे सुंदर, तो तुम्हाला मी दाखवतो. थोडासा असा रस्ता इथून बाहेर जाण्यासाठी हा बघू शकतात. आणि इथून जसं बाहेर पडेल तसं समोरच महाराजांचं स्मारक दिसतो. एकदम मन प्रसन्न झालं मला बघून. तर तुम्हाला पण मी दाखवतो. ते बघा, जसं मी लेफ्टला बघेल हा बघा समोरच दिसतोय.